उद्या 27 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे। या गणेशोत्सवानिमित्त उद्या घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन मोठ्या जल्लोषात व थाटामाटात करण्यात येणार आहे। तर गुरुवारी 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे। या काळात शहरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा व सण उत्सव नागरिकांनी आनंदात साजरा करता यावा या अनुषंगाने ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत। आज नौपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंदनवाडी शहीद गार्डन येथे पोलिसांचा लॉंग मार्च काढण्यात आला होता। यामध्ये नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्यासह पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी वर्ग सहभागी झाला होता। तसेच या गणेशोत्सव काळात विसर्जनाच्या दिवशी व आगमनाच्या दिवशी कमी आवाजात डीजे लावावा तसेच या डीजेवर अश्लील गाणे लावू नये व हा गणेशोत्सव आनंदात साजरा करावा। या सणाला कोणतेही प्रकारचे गालबोट लागता कामा नये याची खबरदारी गणेशोत्सव मंडळातील गणेश भक्तांनी घ्यावी असे आवाहन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी केले। गणरायाचं आगमन होत आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपल्याकडे 28 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असतात। त्या उद्देशाने कुठेही कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने सर्वप्रथम आज दंगा काबू योजना घेतलेली आहे। दंगा काबू योजना संपल्यानंतर आता रूट मार्चचं आयोजन केलेलं आहे। माझी सर्व गणेश मंडळांना तसेच गणेश भक्तांना विनंती आहे की आपण हा सण उत्सव आनंदाने साजरा करूया। कुठलेही आक्षेपार्ह बॅनर किंवा कुठलेही आक्षेपार्ह टिप्पणी करू नये आणि सामाजिक तेढ निर्माण होईल असे कुठलेही देखावे निर्माण करू नये आणि सर्व मंडळांना जी काही पोलिसांकडून लागतील त्यांना जी सर्व गोष्टींची परवानगी घ्यावी तसेच सर्व मंडळांनी डीजे लावू नये हे त्यांना एक आव्हान आहे। साहेब, उद्या गणेशाचं आगमन होते, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं मोठ्या थाटामाटात विसर्जन सोहळा पार पडणार आहे। कशा पद्धतीचं नियोजन आहे? नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत तलावपाळी येथे अहिल्या घाट आणि दत्तघाट या 2 ठिकाणी गणरायाचं विसर्जन होत असतं। त्याचप्रमाणे 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळेस खाजगी गणपती जास्त विसर्जन होत असतात, सार्वजनिक गणेश मंडळांचं विसर्जन नसतं। त्या उद्देशानं पोलीस स्टेशनला जो 85चा स्टाफ आहे त्या स्टाफमधून आम्ही जवळपास 60 ते 65 लोक त्या गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी राखीव ठेवलेले आहेत आणि त्याचं बंदोबस्ताचं नियोजन आमचं झालेलं आहे। यंदाच्या वर्षी काही नवीन मंडळामध्ये वाढ झालेली आहे का आपल्या आधी? नाही, मागच्या वर्षी एवढेच मंडळ आहेत। मागच्या वर्षी 28 होते, यावर्षी पण 28 आहे। या सर्वजणांची एकत्रित मिटिंग झालेली आहे, त्यांना आम्ही योग्य सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे मंडळ पण सर्व आपल्याला मदत करत आहेत। सर्वांना जी माहिती पाहिजे ती पुरवलेली आहे। मंडळांना काय आव्हान करताय गणेश भक्तांना? गणेश भक्तांना यावेळेस एवढंच आव्हान आहे की माननीय सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचप्रमाणे आपण डीजे लावू नये आणि जे काय आपण स्पीकर लावताल ते डेसिबलची जी मर्यादा आहे त्याच्यापेक्षा जास्त आवाज करू नये, कुठल्याही शांततेचा भंग करू नये। तसेच आपण मिरवणुकीमध्ये गणरायाचं विसर्जन करत असतो, त्यामुळं अश्लील देखावे किंवा अश्लील गाणे मिरवणुकीच्या दरम्यान वाजवू नये एवढं त्या सर्व मंडळांना आव्हान आहे। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून गांजा आणून तो महाराष्ट्राच्या विविध भागात तस्करीच्या मार्गाने विकणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला कल्याणच्या पोलीस उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक आणि खडकपाडा पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे अटक केली आहे। या टोळीत एकूण 13 जण आहेत। त्यांच्याकडून 28,75,000 गांजासह एकूण 70 लाखांचा विविध प्रकारचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे। मागील 25 दिवसांपासून खडकपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचे विशेष कारवाई पथक या टोळीचा माग घेत होते। कल्याण डोंबिवली शहर नशामुक्त करण्याचे जोरदार अभियान गेल्या वर्षीपासून उपायुक्त झेंडे यांनी कल्याण डोंबिवली परिसरात सुरू केले आहे। या कारवाईत गांजा अंमली पदार्थ तस्करांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले आहेत। तरीही कल्याण डोंबिवली शहर परिसरात
गुप्तपणे गांजाची विक्री होत असल्याने पोलीस दलात अस्वस्थता होती. या गांजा तस्करांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न पोलीस पथक करीत होते. 2 ऑगस्ट रोजी कल्याण जवळील आंबिवली रेल्वे स्थानक भागात बनेली रस्त्यावर गस्त घालत असताना उपायुक्त झेंडे यांचे विशेष पथक आणि खडकपाडा पोलिसांचे संयुक्त पथक गस्त घालत होते. यावेळी त्यांना एका वाहनाच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. पोलिसांनी त्या वाहनाची झडती घेतली. त्यात गांजाचा साठा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली होती. त्यांच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना आंबिवलीत अटक करण्यात आलेल्या 3 इसमांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बदलापूर, ठाणे, सोलापूर येथून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पर्यंत तपास केला. या तपासात या शहरांमधील गांजा तस्कर अटक केले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरातील दुर्गम जंगल भागात गांजाची शेती केली जात होती. त्या शेतीमधील गांजा महाराष्ट्रात गुप्त मार्गाने तस्कर विक्रीसाठी आणत होते, असे उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. विशाखापट्टणम भागातून शहर भागात गांजा आणताना पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तस्कर या भागात वॉकी टॉकीचा वापर करत होते. या 13 तस्करांकडून त्यांच्याकडून 28,75,000चा गांजा, रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे, वॉकी टॉकी 2 संच, 5 तस्करीसाठी वापरलेली वाहने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ठाणे पोलीस कमिशनर श्री आशुतोषजी डुमरे सर, जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये DCP झोन 3 अतुल झेंडे, त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस स्टेशनचे PI डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या टीमनी ठाणे शहर, सोलापूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. 13 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातल्या 4 आरोपींना आम्ही वालटाक इथली जंगलातून ताब्यात घेतलेला आहे. आमच्या टीमने तिथे जाऊन 1800 किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचे साधनं नाही, तिथं रेंज नाही, तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती. कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत, त्याच्यात कारतूस आहेत, गाड्या आहेत. अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती, आमच्या 4 टीम होत्या, त्या 4 टीमनी एकाने सोलापूरमध्ये, एकाने अकलूजमध्ये, एकाने विशाखापट्टणममध्ये, काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून 13 आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ 70 लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये 115 किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट, पिस्टल, त्याचबरोबर गाड्या, हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे, बदलापूर आहे, अंबरनाथ आहे, कल्याण आहे, शिवफाटा आहे, या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे. असं एकंदरीत 13 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि माननीय CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शहरी भागात विकास योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करत सुनियोजित विकास करण्याची जबाबदारी शहर विकास विभागाची आहे. असे असताना या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याने चौकशीच्या मागणीसाठी ठाणे काँग्रेसच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर सोमवारी 1 दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले. ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार कसा काय बोकाळला आहे याबाबत विकासक शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करत ठाण्याची कशी लूट करत आहेत याची पोलखोल काँग्रेसने केली आहे. यावेळी त्यांनी शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे यांची भेट घेत महापालिका बिल्डरवर मेहरबानी करत सर्व नियमांना बगल देत ठाणेकरांची करत असलेली फसवणूक, येऊर वनपरिक्षेत्रात दिलेल्या बांधकाम परवानग्या, आरक्षणाबद्दल TDR घोटाळा, शैक्षणिक भूखंड वाटप घोटाळा, वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असणारे अधिकारी, शहर विकास विभागाने बदललेली आरक्षणे, कायद्याचा गैरवापर, रेंटल हाऊसिंग, PPP तत्वावर नियमबाह्य दिलेल्या परवानग्या, कोर्टात चालू असलेल्या केसेस, अधिकाऱ्यांनी विकासकांना झुकते माप देत त्याच प्रकल्पामध्ये केलेली गुंतवणूक, चुकीचे देत असलेले DP रिमार्क, UDCPRचा होत असलेला भंग या सगळ्या गोष्टी समोर आणत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. या एकदिवसीय उपोषणात ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांच्या आणि राजकारण्यांचा बुरखा फाडण्यासाठी काँग्रेसचा वाघ सज्ज झालेला आहे. काँग्रेसचा सिंह सज्ज झालेला आहे. शहर विकास विभागातील भ्रष्टाचार काँग्रेस रस्त्यावरती आणून त्यांचा बुरखा फाडणार. रेंटल स्कीम असेल, TDR कन्स्ट्रक्शन असतील, येऊर मधल्या मंजुऱ्या असतील, शैक्षणिक भूखंडांमधला भ्रष्टाचार असेल, टप्प्याटप्प्यावर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय, त्यांच्या संपत्तीची चौकशी केल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही. त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना पराभूत केल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाही. त्यांच्या घरांवर जाणार, त्यांच्या घराखाली बसणार, कुठल्या बिल्डिंग मध्ये राहतात, हिरानंदानी मेडोज, हिरानंदानी एस्टेट मध्ये तिथे जाणार आणि त्यांचे बुरके फाडणार, त्यांची बदनामी करणार. बरेच PL दाखल आहेत आमच्या शहर विकास विभागाच्या. एकदा माझ्यावर बसतात, मला नंबर देतो. बरेच PL दाखल आहेत, सोडणार नाही आम्ही. रेंटल स्कीम मध्ये आमची PL दाखल आहे, टाउनशिप मध्ये आमची 7949 दाखल आहे, 6498 दाखल आहे. PL नंबर आता येऊरची आम्ही करतोय. याची बऱ्याच आमच्या PL दाखल आहे. PL काय नाही, घरोघरी यांच्या गाड्यांसमोर जाऊन यांच्या गाड्या थांबवणार, यांच्या नावाची बदनामी करणार, यांना झोपून देणार नाही, यांना आणि यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडणार.